आपल्या सगळ्यांचे मित्र बंधू राजू गोरे यांचा वाढदिवस या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे पाटील, इथल्या नगरसेविका लीनाबाई गोरे, सर्व राजू गोरेंवर प्रेम करणारे त्यांचे मित्र, तसेच माता भगिनी. राजू गोरेंचा वाढदिवस किंवा कुठलाही कार्यक्रम म्हटलं की विश्वेश्वर देवळाच्या चौकात कार्यक्रम असतोच आणि निश्चित गोरगरिबांसाठी झटणारे हे दाम्पत्य आहे. यांनी मी जसं बघतोय तसं अतिशय कष्टातून जीवन व्यतीत केलेलं आहे. भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करून राजूनं एक नवीन उदाहरण दिलं होतं आणि नंतर तो व्यवसाय सांभाळत आपल्या गरीब बांधवांना मदत करण्याच्या उद्देशानं म्हणून त्यांनी आपल्या पत्नीच्या माध्यमातून नगरसेविका होऊन काम केलं. त्याला पूर्णपणे अगदी वरदहस्त जर असेल तर आपल्या महाराज साहेबांचा वरदहस्त, वहिनी साहेबांचा वरदहस्त. त्याच्यामुळं त्याच्या कामांना, त्याने केलेल्या कामाला एक वेगळी झळाळी आली, उभारी आली. अनेक उपक्रम त्यांनी स्वखर्चातून केलेले आहेत. हे सर्व मी सांगतो की स्वखर्चातून केलेले आहेत आणि बाबांच्या माध्यमातून आपल्या विकास कामं, रस्ते असतील, समाज मंदिर असेल, समोर दिसणारा कारंजा जो हाऊस बंद पडलेला होता त्या ठिकाणी कारंजा करून एक वेगळ्या या जुन्या साताऱ्याला एक चांगलं स्वरूप देण्याचं काम जर हे केलं असेल तर या दोघं दाम्पत्याने केलेलं आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या राजूला शुभेच्छा देतो. राजू गोरे यांचा वाढदिवस आहे. आज राजूला शुभेच्छा द्यायला आपण सगळेजण इथे एकत्र आलोय. इथं माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या आपल्या नगरसेविका लीनाताई गोरे, अमोल मोहिते, अविनाश कदम, अमीन शेठ कच्ची, शेखर पाटील, आपले दिगंबर सांडगे, जंगीवाडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, राजूचे सर्व सहकारी, सगळ्या उपस्थित माझ्या या प्रभागातील आणि आपल्या विश्वेश्वर मंदिराच्या परिसरातील सर्व माझ्या माता भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं राजूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या प्रभागामध्ये राजू आणि लीनाताई या दोघांनी अनेक वर्ष हा प्रभाग म्हणजे आपलं घर, आपलं कुटुंब असल्यासारखं जपून त्यांनी इथं काम केलं, वेळ दिला. लोकांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीनं ग्राउंडला उतरून काम केलं पाहिजे ते काम लीनाताईंनी आणि राजूनं करून दाखवलं. मंडईमध्ये भाजी विक्री करत करत आज या उंचीवर आपल्या कष्टातनं आणि आपल्या सर्व जे काही मित्रपरिवार आहेत त्यांना बरोबर घेऊन राजूनं आणि लीनाताईंनी आपली वाटचाल केली आहे आणि नक्कीच हे राजूचं यश जे आहे ते कौतुकास पात्र आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आज हे जावळी तालुक्यातल्या अतिशय छोट्या गावातनं धुंदसारख्या छोट्या गावातनं आज राजू सातारला आला किंवा त्याचे आई वडील इथं आले. धनगर समाजातलं राजूचं म्हणजे सगळं कुटुंब आहे आणि गरिबी पहिल्यापासून गरिबी असून सुद्धा आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम हे राजूनं आणि त्याला साथ देणाऱ्या लीनाताईंनी करून दाखवलं हे आपण सगळेजण बघतोय. सगळ्यांनी मिळून राजूच्या मागं आपलं म्हणजे ताकद ठेवा. नक्कीच राजूची प्रगती चांगली आहे. त्याचं म्हणजे मनापासून काम करण्याची त्याची इच्छा आहे. उगाच नुसतंच पदावर बसायचे,
नुसतं जागा अडवायची आहे किंवा नुसतंच काहीतरी पदं पाहिजेत अशी त्याची इच्छा नाही, काम करायची इच्छा आहे त्याची लोकांसाठी, हे लक्षात घ्या. भावना त्याच्या काय हे लक्षात घ्या, एवढंच सांगतो. आणि राजूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि मला ज्यांनी घडवलं असे आमचे सातारचे भाग्यविधाते सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमचे मार्गदर्शक अमोलजी मोहिते, तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक अविनाशजी कदम, आमचे मित्र शेखर मोरे पाटील आणि नगरसेविका लीना गोरे आणि आपण सर्वजण माझ्यावर प्रेम करणारे, सर्व आमच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी गेले 20 वर्ष आम्ही या सामाजिक कार्यात, मी पूर्वी भाजी विकत होतो त्यावेळेस बाबा महाराजांनी मला बोलवून, म्हणजे बाबा तुला इच्छा आहे, म्हणजे माझा सामाजिक कार्यक्रम हे घेण्यात जे कल होता त्याला बघून त्यांनी मला जी हे केलं, प्रोत्साहन दिलं आणि त्यावेळेस जे माझ्या मागे ताकदीने त्यावेळेस उभे राहिले त्या आजपर्यंत माझ्या ताकदीने तेवढेच माझ्या मागे आहेत. ते मला ज्या ज्या वेळेस त्यांनी कुठल्याही प्रकारची अडचण येईल तिथं मदत केलेली आहे. एक किस्सा सांगायचा म्हणजे ज्यावेळेस माझ्या घरावर माझी परिस्थिती ज्यावेळेस आली, म्हणजे माझ्या नातवाच्या आता 1 वर्षभर झाल्यावर प्रॉब्लेम झाला होता, त्यावेळेस महाराज मंत्रालयात होते आणि तिथं बरीचशीच माणसं होती. मी एसटीने गेलो होतो आणि मला जायला उशीर झाला, म्हणजे 5-5:30 वाजले असतील. त्यावेळेस महाराज साहेब माझ्यासाठी बाकी सगळं थांबवून माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मला घेऊन गेले आणि तिथून निधी मिळवून दिला. म्हणजे हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवण्याचं काम हे केले त्यांनी. असं नेता मी तर महाराष्ट्रात कुणी बघितलेलं नाही. त्यामुळं त्यांनी ज्या ज्या वेळेस जे जे काम मला दिलेलं आहे, जे जे काही या वार्डात जेवढं चांगलं करण्यासाठी वहिनी साहेबांनी आणि बाबा महाराजांनी केलं तेवढं आपण प्रामाणिकपणे या प्रभागाच्या विकासासाठी केलेलं आहे. पूर्वीचा हा प्रभाग आणि आत्ताच्या प्रभागामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. जेवढं या भागात विकास केला आहे हे बाबा महाराजांच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे यापुढेही ते आपल्याला सगळ्यांना ते जे म्हणतील त्याप्रमाणेच या ठिकाणची कामं होतील आणि आपण सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सातारा शहरातील नामवंत व्यक्तिमत्व राजू गोरे, स्वराज्य अभिषेक समितीचे अध्यक्ष सातारा शहराचे, यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मी प्रभाग क्रमांक 18 बोडोली तर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस आज माझ्या शुभेच्छा राहतील. एक नेता जो सत्तेपेक्षा सेवेवर विश्वास ठेवतो, जो आपल्या परिसरातील माणसांच्या हृदयात जागा करून गेला आहे, त्यांचं नाव म्हणजे सूर्यकांत उर्फ राजू गोरे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे, प्रत्येक सामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणारे खरे जनसेवक. महिलांसाठी आयोजित केलेले हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांना दिला सन्मान आणि आनंदाचा नवा रंग. कोरोनाच्या संकट काळात जनतेला दिला धीर आणि गरजूंना केली अन्नदानाची मदत. भाजीपासून दुधापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली माणुसकी. नागरिकांना शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी शिबिरे आणि मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन. कारण सेवा म्हणजे फक्त बोलणं नव्हे, ती असते कृती. वारीत वारकऱ्यांना फराळ वाटप करताना विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन होते लोकसेवेची भावना. चिपळूणच्या पूरग्रस्त भागात मदत पोहोचवून दाखवली खरी सामाजिक बांधिलकी. आणि आपल्या पत्नी नगरसेविका लीना गोरे यांना प्रभागाच्या विकासासाठी सतत साथ, सतत सोबत. कारण विकासाचं पाऊल नेहमी जोडीनच पडतं. अशा या लोकसेवकाचा प्रत्येक दिवस जनतेसाठी, समाजासाठी आणि आपल्या मातीतल्या माणसांसाठी